पाय तुझे गुरुराया, माझी देव पूजा पाय तुझे गुरुराया. सृष्टिकर्ता लिंगदेवाचे स्मरण करून धर्मगुरु, विश्वगुरु, महामानवतावादी, दलितोद्धारक, स्त्री कुलोद्धारक, पतितोद्धारक जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या चरणी शतकोटी प्रणाम करून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येक शिष्यमंडळी, भक्त मंडळी, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रातून आलेले शिवशरण आणि शिवशरणी यांना माझा शरणू शरण. आज गुरुपौर्णिमेचे निमित्त अपार भक्त मंडळी आलेले आहात. गुरुपौर्णिमेचे व्याख्या आमचे लक्ष्मण महाराजांना सांगितले. अनादी कालापासून आहे गुरुपौर्णिमा. गुरु जर आपल्या घरला जर येईना बी गेले तर आपण तरी वर्षाला तरी गुरुचे दर्शन घ्यावा, गुरुचा आशीर्वाद घ्यावा, गुरुचं मार्गदर्शन मिळावा. या निमित्तानं गुरुपौर्णिमा ठेवलेल्या आहेत. तर बसवेश्वराच्या काळापासून आमची गुरु परंपरा आलेली आहे. गुरु म्हणजे कसं आमच्या आकाश मंडळानं सांगितले संक्षिप्तामध्ये. गुरु म्हणजे समाजाचे सेवक. गुरु म्हणजे समाजाच्या खांद्यावर बसणारे नव्हे. गुरु म्हणजे समाजाला दिशाभूल करणारे नव्हे. गुरु म्हणजे समाजाचं डोळ्यावाट पाणी गळविणारे नव्हे. गुरु प्रेमाचे, गुरु माय म्हणतात. गुरुला काय म्हणतात? माय. जगामध्ये 4 प्रकारचे माय. एक जन्म दिलेली माय, एक गोमाता, एक भूमी माय आणि शेवटचं गुरु माय. त्या तिन्ही बी जन्म दिलेली माय रक्ताच्या संबंधासाठी करतात. गोमाय निस्वार्थपणानं आपणाला अमृत पाजविते. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जमीन माय आमचं संपूर्ण वाईट असलेलं घेऊन आम्हाला जे काही आवश्यक आहे ते संपूर्ण जमीन मायनं आम्हाला देऊ लागली. त्याच्यानंतर मार्गदर्शन करून या समाजाला, मानवाच्या धर्माला जसं चालायचं, काय काय करायचं, कसं करायचं ते गुरुमायनं करतात. तर गुरुमध्ये फार फरक आहे. बसवतत्वातून आता एवढे शिष्य मंडळी आल्या, काही गुरुवारी असतात. आता सांगितल्याप्रमाणे कोण म्हटले 5 बोटाला मुद्दी म्हणून? तुम्ही म्हटले माय म्हटले काय? आमचे मुद्दी ठेवला तर गुरु होत नाहीत. आता मी तुम्हाला सांगतो, मला मुद्दीच नाही, काही बी करून द्या सोन्यानं म्हणजे करून द्यासारखं आमचे पटणे साहेब आले तिथं. आता कोट्याधीश नव्हे, अब्जोपती आहे. तुम्हाला संक्षिप्तामध्ये सांगून त्यांची परिचय करलो नाही. त्यांना स्वतः का मी काय बी नाही म्हणतात, ते स्वतः म्हणतात माझा फोन गेल्याबरोबर कसलं बी काम राहू द्या, बोला महाराज म्हणतात. स्वतः ते येऊन 2 दिवसाला 4 दिवसाला एकदा फोन करतात. कारण काय? प्रेम आहे. प्रेम द्यायला पाहिजे आणि प्रेम घ्यायला पाहिजे. शिष्यमंडळी बोलिल्यावर भाई तुमच्यानं बोलीने होते काय, तुमच्यानं बोलीने होते काय म्हणून असं बोट करतात. पुढे लग्नाला सांगितल्या, कार्यक्रमाला सांगितल्या, कशाला बी सांगितल्या तर बोट करायचं. तात्पर्य म्हणजे या बोटाला अडकवा. काय अडकायचं? अंगठी, मुद्दी सोन्याची. एवढे शिष्यमंडळी आल्या, एखादी सोन्याची मुद्दी महत्व की एवढे आमचे फक्त सोन्यासारखं फक्त महत्व आहे. काय महत्व आहे एवढं? एवढे तुम्ही कशासाठी आल्या? काय प्रेम आहे?
खरं गुरुपौर्णिमा हे होय. एवढी प्रेम देवलेल्या तुम्ही आम्हाला देवलेल्या, आम्ही तुमची सेवा करायला पाहिजे. बघा तुम्ही सगळे जेवढे आल्या, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही सगळेच मोठे आहात माझ्यापेक्षा. कसं तुम्हाला आम्ही उदाहरण देऊन सांगतो. मी कुठं बसलो वरी, माझी दृष्टी कोणकडे आहे? तुमच्याकडे. तुम्ही कुठं बसल्या? खाली. दृष्टी तुमची वरी, माझ्याकडे. माझी दृष्टी खाली. मी खाली आहो, तुम्ही मग तुम्ही मोठे की मी मोठं? कोण मोठे? दृष्टी तुमची वरी आहे, माझी दृष्टी. मला इथं कशासाठी बसविले? आम्ही मोठं म्हणून नाही, सगळ्याला दिसाव, सगळ्यांनी मला दिसाव, माझं तुम्हाला ऐकलं मी तुमच्यामध्ये बसायचंच आहो. तर मुद्दी मागणारे गुरु नव्हे, सोन्यापेक्षा श्रेष्ठ भक्त आहात. ह्या समाजामध्ये प्रत्येकाने एकूण एकाला प्रेम द्यायला पाहिजे. बसवेश्वराने पडलेले माणसाला उचललेत. आपण सगळे आता आमचे सगळे शिष्य मंडळी बसवतत्वामध्ये प्रवीण झालेले आहेत. आमचे पटणे साहेब तरी संगमला बी कितीदा येतात की कितीदा जातात की संगमला बी. तुम्ही सगळे संगमला येवलेल्या. अरबस्थानातून आमचे सुफिया संत आलेत, मेहबूब म्हणून सांगू लागलो मी. अरबस्थानातून अनुभव मंटपामध्ये एक सुफिया संत आलते अरबस्थानातून. ते येऊन 12 वर्ष अनुभव मंटपमध्ये काम केले. कोणतं काम केले? सगळ्यांना केलेलं प्रसादाचं ताट उचलायचं. ताट उचलून ते सगळं स्वच्छ करून पुन्हा जेवणाऱ्याला, प्रसादाला जेवणाऱ्याला ताट द्यायचं काम सुफिया संत मरुळ शंकरदेव म्हणून. शंकरदेव नाव होतं त्याचं. मरुळ म्हणजे मरुळ म्हणजे येड्याला म्हणतात कन्नडामध्ये. मरुळ म्हणजे येडा. त्याचा ड्रेस येडासारखं, त्याचं कपडे फाटलेले, त्याचं दाढी वाढलेले, त्याचं सगळंच येडासारखं. येड्याचं पलीकड होतं म्हणून मरुळ शंकरदेव नाव ठेवले होते. 12 वर्ष अनुभव मंटपामध्ये काम केले. 12 वर्ष. कुणालाच पत्ता नका त्याचा. पत्ता म्हणजे काय? त्या माणूस किती महत्वाचा आहे म्हणायचं कुणालाच पत्ता नव्हतं. ज्या दिवशी अल्लम प्रभूना आले कल्याणला, हडपदप्पणाने बोलून आणले. अल्लम प्रभूचा स्नान पूजा झालं. प्रसाद निलयामध्ये बघायला गेले. एका कोणत्यामध्ये उभा टाकले होते मरुळ शंकर? कोणत्या उगा असं उभा टाकले होते. अल्लम प्रभूचा दृष्टी पडल्याबरोबर तिथे एक हिरा उभा टाकले म्हणून पळत जाऊन पाया पडले अल्लम प्रभूना. अनुभव मंडपाचे पळत जाऊन पाया पडल्यानंतर मरुळ शंकरदेव सांगतात दुसऱ्या दिवशी बसवेश्वरला बसवा, मला आज्ञा द्या, आता मी जातो. आम्ही तुम्ही असलं तर किती बम फुगून बनतो त्या. हा माझे एवढं मोठं कोण आहे म्हणून मी जातो म्हटले. बसवेश्वर म्हटले का जाता? आता मला तुम्ही कोण काम सांगता म्हटले. आता सांगता काय काम? म्हणजे परिचय करून दिले अल्लम प्रभू ना. आता मी राहणार नाही म्हणून 12 वर्ष काम करून निघून गेलेत म्हणजे दुसरीकडे गेले नाहीत. प्रत्येक शिवशरणाने धर्म प्रचार करत गेलेत. बसव धर्म प्रचार केलेत. बसव धर्मामध्ये आमचा आकाश खंडाळ्या सांगितल्यासारखं लिंगभेद नाही. लिंगभेद म्हणजे स्त्री पुरुष नाही, जाती भेद नाही, गोत्र नाही, कुळ नाही, काहीच नाही. तर आपण सर्वत्र या ठिकाणी आलेले आहात. दरवर्षी असंच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मठाला भेट देणे. गेल्या वर्षी आमचे पटणे साहेबाला काम होतं, तुम्ही भेगी आलत्या. रात्री 8 वाजता आमचे माय ते दोघंच गाडी घेऊन येऊन पूजा करून प्रसाद करून निघून गेलेत गेल्या वर्षी. तसं तुम्ही दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्त आम्ही तरी येता आम्हाला बी एखादी जर येणं व्हायला तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण प्रत्येकाने गुरुच्या मठाला भेट द्यावं, कल्याणला भेट द्यावं. आमचं लिंगायताचं मूळ स्थान म्हणजे कल्याण आणि कुडल संगम. तुमचं कल्याण झालं, संगमला आल्या की मोक्ष झालं. हे काय झालं?
आता त्यासाठी आता आपण सर्वत्र दरवर्षी याचप्रमाणे यायचं येऊन गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपणाला प्रत्येकाचं गाठ भेट होते. एकूण एकाला कोण आहेत काय नाहीत आपलं गुरुबंधू गुरुभाऊ कळतात. सगळे एकूण एकाला येऊन प्रेम दाखवावा आणि असंच गुरुपौर्णिमा आनंदात साजरा करावा. आजचं गुरुपौर्णिमाचं प्रसादाची व्यवस्था ऐका थोडं एकच मिनिट. ची व्यवस्था गेल्या वर्षी बी त्यांचंच होतं, आमदा बी त्यांचंच आहे आणि पुढल्या वर्षी बी पुढच्या वर्षी मजूर आहे त्यांचीच आहे. 3 वर्ष करतो म्हटले, 3 वर्ष करणार आहेत ते. 3 वर्षाच्या नंतर महाराज जातात ते पुढं पुढे काय का होईना म्हणाले. सगळ्याला आमचे बाबुराव पाटील धोंडापूर तेलंगणाचे आहेत. आता तुम्हाला एक लक्ष देऊन ऐका तुम्ही. ते मोठे आहेत किंवा पटणे साहेब मोठे आहेत, भरपूर देतात म्हणून तुम्ही कोणी शंका करू नका. तुमच्या मनाला हे करून घेऊ नका, त्रास करून घेऊ नका. कुणाला जेवढं घडते तेवढं दिल्यामध्ये ते प्रसाद होऊन जाते. त्याच्याबद्दल काही घोरच करायचं नाही. प्रत्येकाचं तुम्हाला सांगतो, पटणे साहेब आल्या वर्षी सांगा मला, एका वर्षी एक गरीब माणूस मजूरदार माणूस 2100 रुपये आणून दिलं माझ्या हातात. महाराज हे 10 लाख पब्लिकला तरी माझं जेवण वाढणं होईना एवढ्या माणसाला, तर काही 21,000 घ्या काहीतरी करा म्हणून मी माताजीला नेऊन गेलो. माताजीनं प्रवचनामध्ये सांगितले 2100 रुपयामध्ये 10 लाख पब्लिकला जेव वाढतो, तुम्ही काय विचार करू नका म्हणून सांगितले. काय केले ते 2100 रुपये घेऊन कोथंबीर आणले, सांबार मध्ये टाकले, आलं की नाही 10 लाख पब्लिक. तसं तुम्ही कोणी बी खेळ मानून घेऊ नका. तुमचं काय वंचित किंचित काय काय असणार तुम्ही दिले तेवढे त्या बसवेश्वराला मान्य होते. आणि प्रत्येकाने मनपूर्वक जे येता करता हे फार मोठी गोष्ट आहे. पैसा सोनं वाणं मोठी गोष्ट नाही, ते फार मोठी गोष्ट आहे. पटणे साहेबांना गुरु केल्यापासून लय आनंदात आहेत, आनंद बी झाले म्हणून सांगले. 4 शब्द बोलतात काय किंवा बघतो मला. सद्गुरु शिवलिंग स्वामी गुरु महाराज की जय. आरती झाल्यानंतर